काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. पुण्यातील भाजप पदाधिकारी बैठकीतलं चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य. काँग्रेसचे लोक आपल्याकडे आली तरीही तुमचा आधी विचार करणार असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात 2 दिवस मंत्री वेळ देतील असंही आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. सारखे देवदूत कार्यकर्ते पार्टी जवळ आहे, पार्टी मजबूत आहे. इथनं पुन्हा पार्टी वाढवा आणि संग्राम खोटे सारखे जेवढे काही दिसते तुम्हाला तेवढे घेऊन या पार्टी. काय म्हटलं तुझा आता काँग्रेस खाली करू. तुम्ही तुमची चिंता न करा, तुमच्याकडे बसवा ना आम्ही. तुम्ही आपलं माझं काय होईल चक्कर मध्ये करावं, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. आणि तुम्ही हे काय पार्टी करता की ते आलं तर माझं काय होईल. तुमच्याकडे देवेंद्र आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसलाय, आम्ही सांग बसलाय. आम्ही तुम्हाला न्याय देऊ, त्याला न्याय देणार आहे. आणि त्यामुळे काळजी करू नका. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करू नका. आपलं राजकीय गणित बनवा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, भाजपा जेव्हा तिकीट येतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यांवर विचार करतात, नंतर बाकी कार्यकर्ते. राहुल कुल बसले, राहुल कुलने बरोबर ते संग्राम खोपटे वगैरे बरोबर जमवून आणलं. अन्य महाराष्ट्रामध्ये 115 सीट आहेत विधानसभेच्या, त्या ठिकाणी भाजपा पूर्ण नाही. त्यामुळे 115 सीट भाजपाला पूर्ण करायच्या. आणि त्यामुळे आपला काम हा मजबूतीने पुढे न्या. जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आणा आणि आपल्या पार्टीला मजबूत करण्याचा प्रयत्न करा. दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तेही एकदा बघूयात. त्यांना त्यांची पार्टी वाढवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता शिल्लक राहिली नाही. आता काँग्रेस पार्टीमध्ये काही शून्य शिल्लक राहिलं नाही. शरद पवार साहेबांकडे कुणी जायला तयार नाही. तिकडे उद्धव ठाकरेंना तर कुणी त्यांचं शिवबंधन विसरूनच गेलंय. त्यामुळे त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही. आम्ही काय करावं. आता मला इथे आपचे पक्षप्रवेश झाले, मोठे पक्षप्रवेश झाले. उद्धव ठाकरे गटातले एक नेत्याला ते असे म्हटले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला म्हणून आम्ही त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला सोडलं. आता मला सांगा मी काय करू. माझी पार्टी तयार वाढवेल, मी माझा दुपट्टा तयार आहे. माझ्याकडे कुणी आलं तर दुपट्टा टाकतो मी. चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते, तीही एकदा बघूया. बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडले, आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं. आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. शिवसेना फोडा, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, मग काँग्रेस फोडा. आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे.